वन्स अगेन हॅपी बर्थडे. नाही असं कसं? चला हो, परत येता जाता भेटेन ना. मग एकदम ओकेमध्ये येत आहे तुम्ही. चला थोडीशी गाडी पुढे ढकला फक्त. हां बर्थडेची पार्टी पेंडिंग आहे तुमची? हा ना, या ना तुम्ही परत या. हो हो, जेव्हा येईल तेव्हा पार्टी. चला चला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. कसे आहात तुम्ही? मजेत? तर आज आहे 1 जानेवारी. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 सारे शुभेच्छा. काल रात्रीच पेट्रोलची टँक फुल करून घेतली, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपल्याला. सो तो गाईज, आपण आता निघालो आहोत सिन्नरवरून नाशिकसाठी. नाशिकवरून पुन्हा नंदुरबार. नाशिकला आपल्या मयूरच्या कॅफेला जायचं आहे आपल्याला. नवीन कॅफेची ओपनिंग केली आहे. ओपनिंगला आपल्याला जाता नाही आलं, त्यामुळे आज आपण नंदुरबारला जाता जाता त्याला भेट देऊया. आणि हीच आपण काल नवीन लुयाची विंडशिल्ड NS200ची सेपरेटली इन्स्टॉल केली आहे. इझी टू इन्स्टॉल आहे, थोडीशी झकमक करायला लागते पण स्वतः केल्याने होऊन जाते. त्यामुळे गॅरेजला वगैरे जायची काही एवढी गरज भासत नाही. तुम्हाला जायचं असेल जाऊ शकता, तसं काय नाही. पण कसं असतं, हा नॉलेज सगळ्यांना नसतो, काय लावायचं कुठं लावायचं. गॅरेजवाले पण शोधतच बसतात, त्यापेक्षा आपण लावून घेतलेलं बरं आहे. जर आपल्याकडे सगळे पानं, नटबोल्ट्स आणि टूल किट वगैरे सगळं अवेलेबल असेल तर स्वतःहून करून घ्यायला काय हरकत नाही आहे. आणि आज आपण या नवीन हेल्मेटवर पहिली राईड करत आहोत. MT थंडर 3 विंड ब्लास्ट अगदीच 0. ते पुढे जाऊन कळेलच, कारण की आता आपण अजून अगदी हळूवारपणे जात आहोत, त्यामुळे विंड नॉईस काहीच नाही आहे, विंड ब्लास्ट काहीच नाही आहे. आणि आपलं लगेज थोडंसं एका साईडला जात आहे असं वाटत आहे मला. मध्ये कुठं तरी थांबल्यानंतर पुन्हा चेक करायला लागेल. सिन्नरहून निघाल्यानंतर हा आपल्याला नाशिक पुणे हायवे लागतो. या हायवेने आपण राईड घेऊन आता डायरेक्टली नाशिक. याचं अंडरब्रिज कन्स्ट्रक्शन थोडंसं खराबच आहे. लगेज एका साईडला जातं असं वाटत होतं, पण पाहिलं चेक करून तर आहे जागेवरच. पण कसं असतं, लाँग रूटला जर लगेज फिक्स नसेल तर मग राईडला खूप अनकम्फर्टेबल फील होतं. त्यामुळे लगेज व्यवस्थित बांधणं खूप गरजेचं आहे. राईड अशी मनासारखी होत नाही, सारखं लक्ष लगेजकडे असतं. नाशिक पुणे हायवेला आपण कनेक्ट झालो आहोत. हां, नवीन विंडशील्ड इन्स्टॉल केली आहे. आता लुक तुम्हाला कसा दिसतो आहे मला काहीच आयडिया नाही. आणि नवीन हेल्मेट आपण आज ट्राय केला, म्हणजे पहिल्यांदाच आपण MT थंडर 3चा हेल्मेट आज यूज करत आहोत. तर त्याचं जे कॅमेराची पोझिशन आहे ती थोडीशी वेगळी आहे ॲज पर आपला स्टड्सचा थंडर. अरे काय यार, आम्ही हळूवार जातो, आम्हाला पण जाऊ देत नाही. तुम्हाला सगळी घाई असते, ठीक आहे, आम्हाला काही घाई नाही, हळू. कारण की लगेज भरपूर आहे आपल्याकडे, तर निवांत जायचं आपल्याला. तर काय म्हणत होतो मी? हां, नवीन विंडशील्ड आणि हेल्मेट दोघंही गोष्टी नवीन असल्याकारणाने थोडंसं व्ह्यूमध्ये चेंज असू शकतो. ते पुढे जाऊन मी चेक करेल आणि बघूया. जर व्यवस्थित येत नसेल तर कॅमेरा अँगल थोडंसं चेंज करूया आपण. धीरे धीरे जाना है क्योंकि ये स्पीड ब्रेकर्स लगेज ढीला कर देगी. अरे नहीं, वी आर इन दी नासिक. पहले क्रेव क्रेज पे जाते हैं, वहाँ पे मिलते हैं उसको और फिर निकल पड़ेंगे हम नंदुरबार के लिए. बघूया, सापुतारा मार्गे जायचा प्लॅन आहे, कारण की लगेज आपल्याकडे भरपूर आहे. तर सापुतारा मार्गे, अरे बघ रे बाळा, सापुतारा मार्गे आपल्याला थोडासा रस्ता चांगला आहे, थोडंसं म्हणजे खूपच चांगलं आहे. आणि इकडनं गेलं तर डिस्टन्स शॉर्ट आहे थोडंसं, 10-12 किलोमीटर 15-20 किलोमीटरचा फरक असेल. पण कसं आहे ना,
लगेज असल्यामुळे आपल्याला रोड लॉंग असला तरी चालेल, पण चांगला हवा आहे. खराब रोड नको. खराब रोडमध्ये लगेच खूप इकडे तिकडे होऊन जातं. क्या बोल रहे? ट्रैवल करने थे. हाँ, ट्रैवलिंग करता ना. ऐसा मतलब डेस्टिनेशन फिक्स नहीं होती. अभी फ़िलहाल गोवा वगैरह जाके आया. हाँ बोला सामान है कहीं ब्लॉग बना. हाँ हाँ, नहीं चालू रहता. क्या नाम? देखो ना पीछे, पीछे नाम लिखा है. हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. तर आताच तुम्ही बघत आहात की आपण मयूरच्या कॅफेला इथं आलो आहोत. मागच्याच महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये कॅफेची ओपनिंग झाली. अनफॉर्च्युनेटली आपण इथे येऊ शकलो नाही, पण आज आपण 1 जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्त आज नंदुरबारला जात आहोत. पण मध्येच म्हटलं भावाच्या कॅफेला पहिलं भेटून घेऊया. तर चला तुम्हाला कॅफे दाखवतो पहिले. हे आहे कॅफे केव क्रेज. आणि हे आपले समोर मयूर सर, कॅफेचे ओनर. काय म्हणता मयूर सर? बस बढिया. कसं चाललंय कॅफे? बस छान. तर आम्हाला थोडीशी आता कॅफेबद्दल थोडीशी माहिती वगैरे, इथे काय काय मिळतं, कोणाकोणासाठी किती कम्फर्ट झोन आहे, सगळं आम्हाला सांगा. तसं काय नाही आहे, सगळं आपलं कॅफे आहे ते फॅमिली फ्रेंडली आहे. ओके. आणि आपल्याकडं कॉफी पिझ्झा जे कॅफेमध्ये राहतं ते सगळं मिळतं. कॉफी बेसिकली कॅफेमध्ये सगळं पिझ्झा बर्गर सँडविच स्पेशल आपली कॉफी एकदा ट्राय करून बघा तुम्ही. ओके ओके. हां. तर इथली कॅफे क्रेव क्रेजची कॉफी नक्कीच ट्राय करा. हां, आपला कॅफे आत्ताच रिसेंटली 1 वीक झाला आहे इनॉग्रेशन करून. तर या तुम्ही पण भेट द्या. आपला कॅफेचा ॲड्रेस वगैरे? आपलं नाशिकमध्ये आहे आपलं कॅफे. गंगापूर रोड, बापू पूल जो रोड आहे गंगापूर रोडचा पॅरलल साईडचा रोड जो आहे, नॅचरल ब्लिस वगैरे आहे तिथं. समोर हाय स्ट्रीट आहे, बिल्डिंग आहे, त्याच्यासमोर आहे आपला अपोजिट साईडला ते क्रेव क्रेज म्हणून कॅफे आहे. तसं मी तुम्हाला कॅफेची लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही डायरेक्ट क्लिक करून पण ॲड करू शकता. तर त्या कॅफेमध्ये एंट्री करताच आपल्याला इथे जवळपास 6 टेबल बघायला मिळतात. इथे 3 टेबल आहेत, तिकडे 3 इकडे 2 आणि इकडे 3 टेबल आहेत. हा सुरुवातीचा भाग. आणि चला मध्ये थोडंसं पाहूया. तसं हा कॅफे पूर्णपणे फॅमिली फ्रेंडली आहे, तरी तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत इथे येऊन कॅफे क्रेव क्रेजचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. इथे आहे ओपन किचन सिस्टीम आहे ती. इकडे वेगवेगळे असतं. ऑर्डर काउंटर, व्हेज नॉनव्हेज वेगवेगळे असतात. त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही दोघांचा आनंद इथे घेऊ शकता. इथे एक लॉंग टेबल आहे, तसेच 2-3 चेअर टेबल आणि प्रायव्हसीसाठी तुम्हाला वरती जागा आहेच. चला मयूर सर जरा वरचं दाखवा मला. बघून हा वरचा फ्लोर इथे. नवीन बॅग्स पण आहे, कोणाला रेस्ट करायची असेल तर तो करू शकतो. मस्त एकदम आरामाने बसू शकतो. तर छोट्यात मस्त आणि छानसा असा हा मयूर सरांचा कॅफे. मयूर सरांचा म्हणजे एक प्रकारे तो आपलाच आहे. सर नको म्हणू दे, तू सर आहे. नाही तसं नाही ना, एक ओनर म्हटलं की रिस्पेक्ट ही आलीच नाही का? तर मित्रांनो, आपण आत्ताच मयूर सरांचा कॅफे पाहिला. त्याबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायची इच्छा असेल किंवा इथे टेस्ट तुम्हाला अनुभवायची असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. कॅफेची लोकेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिथून तुम्ही सर्च करू शकता लोकेशन तिथे आणि या नक्की भेटा.
चला मयूर सर. चल मित्रा. चल नंदुरबारला आला तर भेट. चल. हो हो. चला आताच भावाच्या कॅफेला भेटलो. डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक मी देईल टाकून. नक्की एकदा भेट द्या. आपल्याच भावाचा कॅफे आहे ते. आता आपण सरळ निघत आहोत नंदुरबारला. सापुतारा मार्गे जाऊया कारण की इकडनं रोड चांगले आहेत. आपल्याकडे लगेज पण भरपूर आहे. जर देवळा सटाण्याच्या रोडने गेलो तर थोडंसं आपल्याला रस्ता प्रॉब्लेम देईल, खराब आहे. हा ब्लॉग काय मी खूप जास्त मोठासा बनवणार नाही आहे कारण की तुम्हाला आता नाशिक नंदुरबार वगैरे कॉमन झालं आहे, रोजचं आहे तुमचं. म्हणजे आपलं हे रोजचं आहे, जवळपास सतत आपण येत जात राहतो या रस्त्याने. त्यामुळे तुम्हाला पण हा रस्ता ठीक आहे. सापुतारा मार्गे अजून आपण व्लॉग शूट नाही केला आहे, पण आपण फिरायला वगैरे कधी कधी येतच असतो. जसे की महलला गेलो होतो, त्याचे व्लॉग्स वगैरे तुम्ही पाहिले असेल. अंजनेरी केव्जला आपण गेलो होतो, तिथला व्लॉग्स तुम्ही बघितला असेल. त्यामुळे सापुतारा रोड हा जवळपास सेम तोच येऊन लागतो. पण पुन्हा पुन्हा शूट काय जास्त करत बसणार नाही. तुम्ही आता फक्त मध्ये मध्ये थोडं सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. आपण हळूहळू डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचण्याचा प्रयत्न करूया. अरे रे ट्रक बघा कसा पलटी झाला या टर्नवरती. आत्ताच झालं वाटतं. याचं हे ऑइल लिकेज वगैरे सगळं रस्त्यावरती. आजचीच घटना आहे असं वाटतं कारण की पोलीस वगैरे सध्या इथे उभे होते. तर इथे ना गाईज एकदा मी कन्फ्यूज झालो होतो आणि 4 व्हीलरमध्ये होतो आम्ही फॅमिलीसोबत. तर इथून हा टर्न राईट टर्न न घेता आम्ही सरळ त्या रस्त्याला निघून गेलो होतो वलसाड मार्गाला वलसाड. आणि हा जो रोड आहे तो नंदुरबार नवापूर वगैरे अहवा तो हा रोड जातो राईट टर्न मारल्यानंतर. तर आम्ही खूप मोठा टर्न त्या दिवशी खूप मोठा लॉंग टर्न घेतलेला. मला वाटलं पप्पा खूप चिडतील वगैरे, पण नशीब काही चिडले नाहीत. त्या दिवसापासून हा टर्न डायरेक्ट माझ्या डोक्यात बसला आहे. तर त्यानंतर मी चुकत नाही विदाऊट मॅप. आपण आलो आहोत आता अहवामध्ये. जवळपास 3:30 वाजता आहेत. अहवा इथून आपल्याला घ्यायचं राईट नंदुरबारसाठी. पोहोचलो आहोत आपण सुबीरमध्ये आता. इथून गेलं राईट साईडला तर शबरीधाम, सरळ गेलं तर आपलं नवापूर नंदुरबार. वी आर इन दी नवापूर. आणि नवापूरने काही असं आपला स्वागत केलं आहे बघा. एक्स्ट्रीम सुपर स्मूथ लेवलचे रोड आहेत हे. याच्यावरती तुमची जी बॅक पेन वगैरे आहे ना ती सगळी मसाज होऊन जाईल इथे. बॅक पेन, लंबर पेन, नेक पेन सगळा मसाज इथे होऊन जातो. इतका छान असा हा रोड आहे. खूप दिवसापासून असाच आहे. वा
काही ठिकाणी माणसे पण चांगली भेटतात. साईड रस्ता देऊन देतात ते. इथून निघेल का? इथून निघेल, पण पुढे ब्रिज आहे, इथे अटकून जाऊ आपण. जाऊ दे, चला, काढूनच घेतली. अरे ट्रक काय लॉंग टर्न घेतोय बाबा, तुझ्यामुळे मला लॉंग टर्न घ्यायला लागतंय. हा इथे असं. ओके 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 ओके. आणि हा ओके, लागलो रस्त्याला आपण चांगल्या. थँक्स नवापूर, माझा खूप छान असा मसाज झाला आहे. मला अजिबात कल्पना नाही की विंडशील्डमुळे आणि नवीन हेल्मेटच्या पोझिशनमुळे तुम्हाला कसा व्ह्यू मिळतो आहे. आता हे सगळं जाऊन एडिटमध्येच बघूया आपण. असाही हा ब्लॉग खूप मोठा जास्त नव्हताच बनवायचा आपल्याला, कारण की हे आपले रोजचे रूट आहेत. तुम्ही पण बघून माहिती आहे का, फक्त एक आपली जर्नी नाशिक ते नंदुरबारची जर्नी आपल्याला दाखवायची होती एकदम शॉर्टकटमध्ये. आणि त्यात आपला भावाचा कॅफे ओपनिंग, आपण कॅफेला भेट दिली. कॅफेबद्दल थोडंसं बस एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. तर चला, ब्लॉगला लवकरात लवकर नंदुरबारला पोहोचू आणि एंड करूया. जास्त कुठेच टाईमपास नाही. पहा, इकडच्या लोकांचा असा जीव घेणा प्रवास असतो. प्रवासाचे साधन आता भरपूर उपलब्ध आहेत, पण मोस्ट ऑफ पीपल असाच प्रवास करणं पसंत करतात, कारण की ह्या स्वस्तात मस्त असतो. चला, आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपल्या घरी आपण पोहोचलो आहे. हीच आहे आपली कॉलनी. जवळच आपलं डाव्या बाजूला आपलं घर आहे. चला, या ब्लॉगला इथेच एंड करतो. ऑडोमीटर किती झाले आहेत इथं आपण जरा कॅल्क्युलेट करून घेऊ. आपले किलोमीटर्स किती झाले आहेत आतापर्यंत. 813, म्हणजे आपण 540पासून सुरुवात केली होती. तर ते 600, 700, 800, 240, 260 एवढे, 263, 60, 70, 73, 273 किलोमीटरचा प्रवास आज आपण केला आहे. चला, पोहोचलो आहे आपण आपल्या आता घरी. ब्लॉगला इथेच एंड करतो. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाच्या कॅफेला नक्की एकदा व्हिजिट करा. बाय बाय.